नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची माहिती आपल्यासोबत शेअर करते. दीपावली सणात धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी सण येतो. द्वापार युगात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्यामागेही एक पौराणिक कथा आहे. फार फार वर्षांपूर्वीची ही कथा. प्राग ज्योतिष नावाचे राज्य होते. तेथे नरकासूर नावाचा एक क्रूर राक्षस होता. तो स्त्रियांना त्रास देत असे. त्याने अनेक राजांना, राजकन्यांना आणि स्त्रियांना तुरुंगात डांबले होते. किती स्त्रिया तुरुंगात असतील तर 16,000 अशा स्त्रिया तुरुंगात त्याने डांबून ठेवल्या होत्या. नरकासूर स्त्रियांना त्रास देतो आहे हे श्रीकृष्णाला समजल्यावर तो अतिशय संतापला आणि नरकासुराशी युद्ध करण्याची तयारी करू लागला. आणि ही बातमी त्याची पत्नी सत्यभामा हिला कळताच ती श्रीकृष्णाला म्हणाली की नाथ, त्या दुष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना, मग मीच त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार मारीन. तुम्ही मला मदत करा. रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली. मदतीला श्रीकृष्ण होताच त्याच्याशी युद्ध करून आश्विन वद्य चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला. बंदीशाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या. या स्त्रियांनी आपल्या घरी जाऊन सळा करून रांगोळ्या काढून आनंदोत्सव साजरा केला. घरभर दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे. नरक चतुर्दशीला लोक पहाटेच उठून वासाचे तेल लावून स्नान करतात. घर प्रकाशाने उजळून टाकतात. दिवे लावतात, पणती लावतात. या दिवशी जो उशिरा उठतो तो नरकात जातो अशी समजूत आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी किंवा काली चतुर्दशीही म्हणतात. क्रूर नरकासुराच्या हातातून पृथ्वी आणि स्वर्गाचे रक्षण करण्यासाठी या दिवशी देवी कालीचा जन्म झाला. बंगालमध्ये हा सण देवी काली मातेच्या पूजेला समर्पित असून तो अतिशय उत्साहाने साजरा होतो. त्यानंतरचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. दिवाळी सत्ययुगापासून सुरू आहे. त्यानंतर कार्तिक अमावस्येला समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. भगवान विष्णूंनी या दिवशी तिच्याशी विवाह केला. त्यानिमित्ताने सलग दिवे प्रज्वलित करण्यात आले. तेव्हापासून लक्ष्मीची पूजा आणि तिचे आशीर्वाद घेण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. पुढे त्रेतायुगात रावणाचा पराभव करून श्रीराम या दिवशी अयोध्येत परतले. त्यामुळे दिवाळी ही अधिक भव्य दिव्य झाली. लक्ष्मीची पूजा ही समृद्धी आणि धनासाठी केली जाते. घरात समृद्धी आणि संपत्तीसाठी तिची प्रार्थना केली जाते. लक्ष्मीपूजन घरोघरी गरीब श्रीमंत सर्वजण करतात. साळीच्या लाह्या, बत्तासे, मिठाई असे पदार्थ प्रसाद म्हणून देतात. दिवे, पणती लावतात, रांगोळ्या काढतात, लायटिंग असते, रोषणाई असते. झेंडूच्या फुलांनी तसेच कमळाच्या फुलांनी देवीचे पूजन केले जाते. देवीला पांढरे पदार्थ आवडतात म्हणून खीर, बासुंदी, रबडी असे पदार्थसुद्धा केले जातात. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधते. जिथे स्वच्छता, रसिकता तसेच कर्तव्यदक्षता, धर्मनिष्ठता असते असे घर, असे स्थान लक्ष्मीला आवडते. पैसा म्हणजे धनलक्ष्मी, पण गुणलक्ष्मी आणि श्रमलक्ष्मी ही सुद्धा तिचीच रूपे आहेत. भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला स्त्री म्हटले गेले आहे. तर स्त्री म्हणजे मांगल्य आणि लक्ष्मी. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजेसोबत मांगल्यांच्या प्रतीकांचीही पूजा केली जाते. समुद्रमंथनातूनच निघाली आहेत ही मांगल्याची आणि समृद्धीची प्रतीके. ही प्रतीके 8 आहेत. कोणती ती पाहू. त्यातील श्रीयंत्र आणि घुबड हे समुद्रमंथनातून निघाले नाहीत, पण त्याशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते. या 8 प्रतीकांमध्ये हत्ती बुद्धिमत्ता आणि स्मृती आणि सकारात्मकतेचे प्रतीक, तर शंख पांचजन्य शंख हा लक्ष्मीचा भाऊ असे म्हटले गेले. शंख हे मौन आणि शांतीचे प्रतीक. पारिजातकाचं झाड हे पृथ्वीवर पडूनही देवीला अर्पण केली जाणारी ही फुले, याला हरिसिंगार असेही म्हणतात. समुद्रमंथनातून लक्ष्मीसोबत हे झाडही प्रगट झाले. इंद्राने ते स्वर्गात आणले आणि नंतर ते पृथ्वीवर आणले.
पारिजातकाची फुले नारळात ठेवून लक्ष्मीला अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात. श्रीयंत्र हे आपल्या शरीराची रचना आणि ऊर्जेचे प्रतिरूप आहे. ते आपल्या शरीर रचना, ऊर्जा आणि चक्रे दर्शवणारे एक सर्किट आहे. श्रीयंत्रात श्रीलक्ष्मींचा कायम वास असल्याचे मानले जाते. कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि देवी यांचा समावेश असतो. तर जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा धन्वंतरी देवता हातात कलश घेऊन बाहेर आलेले होते. त्यामुळे दिवाळीसह सर्व पूजा करताना कलशाची स्थापना निश्चितच होते. कलशाच्या मुखाशी ब्रह्मा, कंठात शंकर आणि मुळाशी विष्णू वास करतात असे मानतात. थोडक्यात सर्व देवी देवता कलशात स्थापन होऊन शुभ कार्य करतात. कमळ संपत्ती आणि वैभवासह शुद्ध बुद्धिमत्तेचाही त्यात वास असतो. विष्णूंच्या 4 हातांपैकी एका हातात कमळ आहे, म्हणून पूजेत देवीला कमळ अर्पण केले जाते. त्यामुळे मन शुद्ध होते आणि आर्थिक लाभही होतो. गोमती चक्र हे पुढचं प्रतीक. हे गोमती चक्र शंख शिंपल्यासारखे पांढरे असते. असे मानतात की हे गोमती चक्र साक्षात भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र आहे आणि ते नकारात्मक शक्तींना दूर पळवते. पूजेच्या वेळी हे चक्र लक्ष्मीजवळ ठेवण्याची प्रथा आहे. तसेच संपत्ती आणि सौभाग्य प्राप्तीचेही हे प्रतीक आहे. रात्री घुबड दिसणं ही लक्ष्मीच्या आगमनाची सूचना मानली जाते. कथा अशी आहे की लक्ष्मीला वाहन निवडण्यास सांगितलं गेलं तेव्हा ती म्हणाली की मी पृथ्वीवर जाईन तेव्हा सर्वप्रथम जो पशु, पक्षी, प्राणी सर्वप्रथम माझ्यापर्यंत येईल तो माझे वाहन असेल. लक्ष्मी अमावास्येच्या रात्री निघाली तेव्हा सर्वप्रथम घुबड आले, कारण ते किर्र अंधारातही पाहण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे घुबड हे लक्ष्मीचे वाहन झाले. अशी ही समृद्धीची 8 प्रतीके आहेत. स्वर्गाचा राजा इंद्रानेही लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री महालक्ष्मी अष्टक रचले. लक्ष्मी ही बुद्धी व सिद्धी यांचा समन्वय आहे. बुद्धी आणि ज्ञानानेच मोक्ष मिळवणे शक्य आहे. आद्य शंकराचार्यांनी लक्ष्मी उपासनेसाठी कनकधारा स्तोत्र रचले. जगाच्या निर्मितीच्या वेळी लक्ष्मी सरस्वती होती. प्रलय झाला तेव्हा ती शाकंभरी दुर्गा म्हणून आली. ती नारायणाची पत्नीही आहे. लक्ष्मी संपूर्ण आहे आणि ती संपूर्ण करते. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब रेल्वे चॅनल. थँक्यू.